मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मी प्रियांका मोरे तर केक टाउन या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. गेल्या काही महिन्यापासून मी एकही व्हिडिओ एडिट केला नाही आहे किंवा शेअरसुद्धा केला नाही, कारण माझी तब्येत ठीक नव्हती. मला पूर्ण बेड रेस्ट सांगितला होता, त्यामुळे मग मला काही करता येत नव्हतं. सो आता माझी तब्येत पूर्णपणे ठीक आहे आणि आता म्हटलं चला तर आता व्हिडिओ शेअर्स करू तुमच्याबरोबर, काहीतरी नवीन रेसिपीज दाखवू. तर आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठापासून चॉकलेटचा केक आहे, तो सुद्धा टप केक आहे, त्याच्यावर आयसिंग असणार आहे. ठीक आहे. तर हे जे मी प्रेमिक्स पहिलं घरी बनवलं आहे, ते जे प्रेमिक्स आहे त्याची तर रेसिपी मी आता या व्हिडिओमध्ये तर मी सांगणार नाही. जर तुम्ही मला कमेंट्स केलात तर डेफिनेटली मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती रेसिपी मी तुमच्याबरोबर रेसिपी म्हणजे व्हीट फ्लावरची प्रेमिक्स, जे चॉकलेट प्रेमिक्स मी बनवलं आहे व्हीट फ्लावरपासून, त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. जास्तीत जास्त मला कमेंट्स करा, लाईक करा, तरच मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि हे जे मी प्रेमिक्स बनवलं आहे हे मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही. आणि हो, हे तुम्हाला मी एक सांगते, मी पर्टिक्युलर ह्याचं काय म्हणतात ब्रँडचं मी नाव तर नाही घेणार शॉपचं, बट व्हीट फ्लावरचं चॉकलेट केक विथ आयसिंग हा जो केक आहे हा कुठेही मार्केटमध्ये तुम्हाला शक्यता सहसा मिळणार नाही. मोस्ट ऑफ जे होममेड्स मीन्स होम बेकरीज आहेत, म्हणजे होममेड पद्धतीने जे घरातून ज्या स्त्रिया व्यवसाय करतात, मे बी त्यांच्याकडेच तुम्हाला या अशा प्रकारचे केक्स मिळायला बघतील. ठीक आहे. चला तर जास्त मी वेळ नाही घालवत आहे तुमचा, आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आता तुम्हाला दिसतच असेल की मी हे जे प्रेमिक्स घेतलं आहे रेफ्रिजरेटरमध्ये मी काढून घेतलं आहे. सो हे मी 1 kgचं प्रेमिक्स पहिलेच रेडी केलं होतं. त्यानंतर मग माझी तब्येत ठीक नव्हती आणि मग मी आजारी पडले होते. सो मग त्यामुळे मग मी म्हटलं ते खराब होऊ नये म्हणून मी ते रेफ्रिजरेटरमध्ये खाली ठेवलं होतं. तर आता हे मी ओपन करत आहे. व्यवस्थित पॅक करायचं, कधी प्रेमिक्स बनवलं तर स्टोअर करायचं असेल तर. ठीक आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचे हे प्रेमिक्स पाहिजे असेल होल व्हीट चॉकलेट केकचं प्रेमिक्स, तर तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर देते, त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि कमीत कमी मग तुम्हाला 1/2 kgचं घ्यावं लागेल. आणि तुम्हाला सगळे रेट्स वगैरेसुद्धा मी त्याच्यामध्येच, तुम्ही मला DM केलात, व्हॉट्सअपवर मेसेज केलात, तर मग मी तुम्हाला सगळं डिटेल्स वगैरे नीट सांगेन. आणि तुम्ही जर पनवेलमध्ये असाल आणि तरच आणि सुकापूर एरियामध्ये असाल तरच प्लीज तुम्ही माझ्याकडून ऑर्डर्स घ्या. अदरवाईज मला ऑर्डर्स त्या कंप्लीट करता नाही येणार. मी विदिन पनवेलमध्येच फक्त ऑर्डर कंप्लीट करते. आता यामध्ये मी हे 2 कप म्हणजे जे 1/2 कप जो आपण असतो त्याने मी हे 2 कप घेतला आहे. मे बी अराऊंड हे 170 to 180 ग्रॅमपर्यंत हे प्रेमिक्स असेल. आणि यापासून आपल्याला 4 टप केक इझिली रेडी होतात. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला किती रेडी करायचे आहेत, तुमचं थिकनेस कसं असेल त्यावर ते डिपेंड आहे. बट आम्हाला जसं करून स्पॉनचं थिकनेस खूप आवडतं आणि क्रीम थोडी कमी खायला आवडते, त्याप्रमाणे मग मी असं बनवलं आहे. आणि आता यामध्ये मी पाणीसुद्धा यूज करायचं आहे. एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पद्धतीने पाणी टाकायचं आणि कट अँड फोल्ड पद्धतीने हे बॅटर आहे, हे चांगलं मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करायचं. जे क्रीम बीट करायची जी मशीन असते ना, त्यानेसुद्धा खूप छान पद्धतीने हे केक म्हणजे हे जे मिश्रण आहे खूप बीट खूप छान होतं. त्याने जरी केलं तरी बरं होईल. थोड्या वेळाने तुम्हाला मी आता दिसेलच या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी कशी आहे बॅटर कसं आहे ते. चांगलं कट अँड फोल्ड. आणि यामध्ये ऑइलसुद्धा ॲड करायचं, मे बी तो माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला असेल. यामध्ये 1 स्पून एवढं ऑइलसुद्धा ॲड करायचं आहे. मी तुम्हाला याची रेसिपी डिटेल्समध्ये दिलेली नाही आहे, परंतु मी कशा पद्धतीने बनवते याबद्दल एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल माझ्याकडून काही, तर डेफिनेटली मग मी खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप डिटेल्समध्ये तुम्हाला सगळं सांगेल. परंतु त्यासाठी तुम्हाला मला कमेंट्स करावे लागतील, लाईक्स करावे लागेल. जेवढे जास्त लाईक असेल, जेवढे जास्त कमेंट्स असतील, तेवढं मी डेफिनेटली मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हे 180 डिग्रीवर तुम्हाला प्री हीट ओव्हनमध्ये नंतर हे करायचं, अशा पद्धतीने 25 मिनिटसाठी बेक करावं लागेल. त्यानंतर ह्याचे चांगले स्लाईस कट करायचे. जसं तुमचं टप केक असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते स्लाईस कट करावे लागतील. तर मी पहिलंच कट केले होते, हे बघा. ठीक आहे. यावर मी सोक केलं आहे शुगर सिरप आणि चॉकलेटने. आणि त्यानंतर मग क्रीम अप्लाय केली आहे. क्रीम अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे मी छोटंसं सिम्पलचं डेकोरेशन केलं.